HM घाटमाता न्यूज। आटपाडीमध्ये काही दिवसांपूर्वी एका जिम चालकाकडून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती। यातील आरोपी सध्या जेलमध्ये असतानाच या अल्पवयीन मुलीवर शनिवारी रात्री 3 अज्ञाताकडून कटरच्या साह्याने जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे। या धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। सुदैवाने पीडितेला कोणतीही जखम झाली नाही, मात्र मुलीच्या अंगावरील कपडे या हल्ल्यात फाटले आहेत। काल रात्री अंगणात मुलगी भांडी घासत असताना मुलीवर हल्ला करून हल्लेखोर फरार झाल्याची मुलीच्या कुटुंबाची तक्रार आहे। घटनास्थळी पीडितेवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले कटर पोलिसांना सापडले आहे। आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत हल्ल्यात वापरलेला कटर ताब्यात घेतला आहे। मात्र पीडितेवर हल्ला नेमका कोणी केला व कशासाठी केला याचा अद्याप तपास लागला नाही। नेमकं काय आहे प्रकरण? आटपाडी तालुक्यात मागील गेल्या काही दिवसांपूर्वी एका जिम चालक व खाजगी परिचारिकेने एका अल्पवयीन मुलीला जबरदस्ती गाडीत बसवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती। याबाबत आरोपी जिम चालक संग्राम देशमुख व परिचारिका सुमित्रा लेंगरे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे। मात्र शनिवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास पीडिता घराच्या बाहेर भांडी धुवून उभारली असताना 3 अनोळखी युवकांनी तिच्यावर कटरने वार करण्याचा प्रयत्न केला। मात्र सुदैवाने पीडितेला कोणतीही जखम झाली नाही। यावेळी पीडितेने बचावासाठी आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत। मात्र अंगावरील कपडे फाटले आहेत। घटनास्थळी पीडितेवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले कटर सापडले आहे। दरम्यान या घटनेनंतर पीडित कुटुंब पूर्णपणे भयभीत झाले असून सध्या कुटुंब प्रचंड घाबरले आहे। आरोपी संग्राम देशमुख व सुमित्रा लेंगरे यांच्या अटकेनंतर आटपाडी शहरामध्ये सर्व समाजाने मोर्चा काढत नराधाम संग्राम देशमुख याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती। यावेळी प्रचंड मोठा जनसमुदाय जमला होता। नराधाम संग्राम देशमुख याचे अनेक गैरकृत्य समोर येण्याची शक्यता आटपाडी तालुक्यामध्ये व्यक्त होत आहे। तर पीडितेवर हल्ला नेमका कोणी केला व कशासाठी केला हे अद्याप समजू शकले नाही। या घटनेने खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर आता मुलीसह तिच्या कुटुंबाला सुरक्षा देण्याची नागरिकांची मागणी आहे। मुलीवर पुन्हा हल्ला होण्याची किंवा तिच्या कुटुंबावर हल्ला होण्याची भीती वर्तवली जात आहे। HM घाटमाता न्यूज।